नमस्कार पब्लिक, डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज ऊसाला खत मारायचं आहे, एरिया खत. तर तिकडंच चाललो आहे आता. म्हणजे आज दुकानात जायचं आहे, दुकानातून आणायचा आणि मग मारायचं आहे त्याला. तुम्हाला ऊस कसा झाला ते बी दाखवतो. हे आता खताची बॅग आणलेली आहे. हे इथं खताची पण टाकलेली आणि ती समोर एक टाकलेली तिथं. इथं खताची बॅग असा ऊस बारीक, जास्त काही उगलेलं नाही. खताची बॅग युरिया टाकायचं आहे त्याला. खत इकडं ऊस, तिकडं ऊस. गावाला पाणी चालू आहे, गावाला पाणी देणं झालं का मग इकडं चालू करायचं खता. ऊसाला खत मारल्यावर मी चालला आता एरियावर मोटर चालू करायला. हे असं वांबे फेकितो गो. हे असे वांबे फेकितो गो. इथे इथे हे असे गहू वांबे फेकितो, मग गहू तयार होतो. इथं वरती ऊस आत्ताच लावलं, दम निघून सरीकडे. जातो आता एरियावर मोटर चालू करतो. या गावाला पाणी चालू केलेलं आहे. गहू आता पुढल्या पाण्यामध्ये ओमी फेकीन ते गहू. इकडं ऊस. ते गावाचं झालं का याला खत मारायचं, मग याला चालू करायचं पाणी. हे वरच्या गावाचं पाणी झालेलं आहे, खाल्ल्या गावाला चालू केलेले आता पाणी. इथं पाणी ते एक ऊस. आता गावाचं पाणी देणं झालेलं आहे. वरच्या खालच्या गावाचं. आणि ऊसाला बी पाणी देणं झालेलं आहे. खत मारून याला पाणी दिलं. आता वाढला ऊस आहे, याला भिजायच बाकी. याला खत मारलं, आता याला बी पाणी चालू केलं. इथलं खत मारलेलं आहे, अजून इकडं मारच राहिलं. इकडं पाणी दिलेलं याला खत मारून.
तर मी आता इतकं खत मारून घेतो. तर इकडं पाणी देणं चालू आहे. इथं खताचं टोपलं इकडं तिकडं चालू आहे. इकडून द्यायला चालू केलं, मग इकडून देत देत जायचं. सरीला पाणी आलं नाही आलं ती फुल भरली का मग बंद करायचं, ते बंद करायचं, ते बंद करायचं. तर आता पाणी देणं झालेलं आहे. वा इकडं एक गहू, याच्या आतमधून गहू निघतो. हे बारीक बारीक आहे म्हणजे अजून तयार व्हायला लागला गहू. आमच्या गावाचे झाले नाही अजून, दमादमाने होते ना त्याचे बी कुठं मुठच झालेले. पाणी झालं, खत टाकणं झालं. हे असं ऊस आहे. तर हे ऊस आहे, ही दुनिया अशी डोळी फुगते, ही दुनिया अशी डोळी फुगते, मग ऊस मोठाला होत चलते असा. हे जुनं ऊस आहे, म्हणजे इकडंच आणला आता ते लावासाठी, ते उरला थोडाफार. अजून सारी कोण उगलेलं नाही, दमादमाने उगन सारी कोण बी ऊस. ते असे खाडे दिसते लय मोठे, खत टाकलेलं आहे त्याला काल, तर दमादमाने उगन सारी कोण उगून येईल दमादमाने. नंतर हे ठेबक आथरायचं आहे ऊसामध्ये, हे असं मधात टाकायचं. ठेबक कणी बी रान ओलं होतं, सारी कोण भिजत. मी चाललो आता घरी. दिवसभर शेतामध्ये होतो मी, गावाला ऊसाला पाणी द्यायला. अजून पाणी आटलेलं नाही आहे, आणि ते बी आटलेलं नाही आहे. पाऊसच लय मोठा झालेला आहे, त्याच्याने पाणी आटत नाही अजून, म्हणजे संपत नाही पाणी. ती खजानमध्ये लय मोठी भरलेली, ही बी आता दमादमाने उपसावा लागला हिचा बी. ऊसाला पाणी ते द्यायचं झालेलं आहे, खत ते टाकायचं झालेलं आहे. तर मी जाणार आहे आता घरी. तर थंडी बी लय खूप वाजती इथं, थंडी म्हणजे चांगली सुटलेली आहे. तर बाय, भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये.